प्रस्तुत प्रातःप्रसंगी ऐकू कमी करा, आवाज ठेवा. कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो वन्नीव देतो, किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, किंवा मग थेट जयाचे द्वारे स्वन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात. शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात. भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय. त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत सांगतात. जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत सांगतात. मुळात सिद्धांत 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 म्हणजे नेमकं काय? जे वाक्य कालही खरं होतं, आजही खरं आहे, आणि चंद्र सूर्य असेपर्यंत खरंच राहतं, त्याला सिद्धांत म्हणा. ज्या वाक्याला तुम्ही काळाने बांधून ठेवू शकत नाही, ज्या वाक्याला देशाच्या सीमा बांधत नाहीत, जे वाक्य कोणत्याही जाती धर्मामध्ये उच्चारलं तरी तंतोतंत सत्य ठरतं, त्या वाक्याला सिद्धांत म्हणायचं. आणि हा भूतलावरचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच चालेना. एकदा का एखादी गोष्ट विटेवरच्या मालकाच्या मनात आली, एकदा का एखादी गोष्ट माझ्या काळ्या देवाच्या मनात आली, मग त्याच्या मनात आल्यानंतर मात्र कुणाचं काही चालत नाही. ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याचं काही चालत नाही, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचं काहीच चालत नाही. उलटी ज्ञानेश्वरी पाठ असणाराला सुद्धा मरावं लागलं. ज्ञान असणाराचं चालत नाही, सत्ता असणाराचं चालत नाही. सत्ता म्हणजे प्रसाद बुवा ग्रामपंचायत सदस्य झाला आणि हातामध्ये अंगठी गळ्यामध्ये लॉकेट घालून फिरला, तेवढ्या लहानशा सत्तेबद्दल मला बोलायचं नाही. देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान होत्या, आणि देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असताना देशाच्या पंतप्रधानाची सुरक्षा करण्यासाठी जे अंगरक्षक ठेवले होते, मराठीत त्याला बॉडीगार्ड म्हणायचं. लक्षात ठेवा, त्याला अंगरक्षक म्हणतात, मराठीत त्याला शब्द आहे बॉडीगार्ड. पंतप्रधानाची सुरक्षा करण्यासाठी, पंतप्रधानाच्या जीवाला धोका होऊ नये याच्यासाठी पंतप्रधानाची सुरक्षा आहे. जे बहुताली बॉडीगार्ड होते, एखाद्याची सत्ता मोठी असेल पण माझ्या विटेवरच्या मालकाच्या मनात आलं तर बॉडीगार्ड सुद्धा पंतप्रधानाला गोळ्या झाडू शकतो. बहुतेक 1984 साली झालेलं इंदिरा गांधीजींचं प्रकरण आठवा. बहुतेकांच्या लक्षात येईल, ज्ञान असणाराचं चाललं नाही, सत्ता असणाराचं चाललं नाही. संपत्तीच्या बाबतीत जर विचार करत असाल तर थोडीफार संपत्ती आहे म्हणून फुगलेल्यांबद्दल मला अजिबात बोलायचं नाही. माझ्याकडे गणोबुवा अशा एका श्रीमंताचं नाव आहे, अशा एका श्रीमंताचं नाव आहे. 7 कोटी सोन्याची घरं, एका एका घराला 3-3 चौकटे, आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. नुसता श्रीमंत नव्हता, 9 ग्रहाच्या पायऱ्या करायचा, मग जाऊन सिंहासनावर बसायचा. देवाचा राजा इंद्र त्याच्या डोक्यावर छत धरून उभा राहायचा. ब्रह्मदेव त्याची देवपूजा करायचा. तुमचा वायुदेव त्याचं नगर झाडायचा. मेघराजा त्याच्या घरी पाणी भरायचा. गणपती त्याची गाढवा वळायचा, आणि खंडोबा त्याची दारी करायचा.
शनिदेवाच्या मस्तकावर पाय द्यायचा आणि मग सिंहासनावर आरूढ व्हायचा एवढा श्रीमंत असणारा राजा रावण. पण बहुतेक महाराज राजा रावणाला एक दिवशी लहर आली. आणि राजाला कधी लहर येईल सांगते. राजा रावणाला एक दिवशी लहर आले. कारण घडलं असं, एक महाराज एक साधू त्याच्या दरबारात येऊन उभा राहिले. त्या साधूकडे बघितलं, महाराजाकडे बघितलं आणि का कुणाष्टव राजा रावणाची त्या साधूची थट्टा करण्याची त्याला लहर आली. साधूची गंमत करावी म्हणून राजा रावणानं त्या साधूला प्रश्न विचारला, महाराज माझ्या दारात येऊन उभा राहिलाय, सांगा फक्त काय मी मरण कधी. त्या साधूनं राजा रावणाकडे बघितलं. सांगण्यासाठी तो साधू तोंड उघडणार तोपर्यंत राजा रावणाच्या दरबारातला एक सेवक त्या साधू जवळ गेला. महाराज त्याने तुम्हाला प्रश्न विचारलाय, मी कधी मरण म्हणून. माझी अशी इच्छा आहे तुम्ही त्याला खरं सांगू नका, कारण सध्या तो रावण ह्या धुंदीत आहे. त्याला वाटतंय मी कधीच मरणार नाही म्हणून. आणि अजून बी बरच रावण ह्याच धुंदीत आहेत. पांडुरंगा शपथ तुम्ही नीट तपासून बघा. अजून बी त्यांच्या ध्यानातच नाही, आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. म्हणे मी पाया पडतो तुमच्या, त्याचं मरण तुम्ही सांगाल, तो कधी मरणार आहे हे तुम्ही सांगाल. पण तुम्ही जर ते सांगितलं तर तुम्ही आत्ताच्या आत्ता मराल एवढं मात्र नाही. ऐका, जगायचं असेल तर खोटं बोला, त्याला म्हणा मरणारच नाही. त्या साधूनं त्या सेवकाकडे बघितलं आणि त्या सेवकाला सांगितलं, म्हणे मरण पुढं दिसतं म्हणून खोटं बोलायला, मरण पुढं दिसतं म्हणून खोटं बोलायला मी काय कीर्तनकार आहे वे. आता हे आपापल्या बुद्धीनं सोडून घ्या, मला ह्याच्यापेक्षा जास्त खोल सांगता यायचं नाही. पण त्या साधूनं सांगितलं, ऐका खरं बोलेन, माझी भावना अशी आहे, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. या मुखातून मी लबाड बोलणार नाही, या मुखातून मी खोटं बोलणार नाही. मेलो तरी बेहत्तर, पण त्याला त्याचं मरण सांगेन. राजा रावणाकडे बघितलं आणि राजा रावणाला सांगितलं, राजन तुम्ही जर मला तुमचं मरण विचारत असाल तर ऐका, अजराजाचा मुलगा राजा दशरथ, त्या राजा दशरथाचा विवाह कौशल्या मातेशी होईल आणि त्या दोघांच्या पोटी जन्माला आलेला प्रभू रामचंद्र एक दिवशी तुम्हाला मारून टाकल. रावण्या म्हणे, मला बहुतेक तुम्ही आपला 7 बारा बघितला नाही. 7 कोटी सोन्याची घरं, एका घराला 3 चौकटी, एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. साधून सांगितलं, रावणा वाईट वाटून घेऊ नको, तुलाच मारावं लागेल, ह्यात काय नवल आहे. तुला मारणारा राम सुद्धा एक दिवशी मरून जाणार. तू तसा वाईट वाटून घेऊ नको. ज्याच्याजवळ सत्ता आहे त्याला मारावं लागतं, ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला मारावं लागतं, ज्याच्याजवळ संपत्ती आहे त्याला मारावं लागतं. आणि मी अशी कितीही उदाहरणं सांगितली तरी तुम्हाला ते पटायचं नाही. म्हणून तुकोबांनी अभंगामध्ये दृष्टांत दिला, बहुतेक राजा हरिश्चंद्राचा. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा स्वतःच्या शयन कक्षामध्ये झोपताना राजा म्हणून झोपला होता. विटेवरच्या मालकाच्या मनात आलं आणि राजा म्हणून झोपलेल्या हरिश्चंद्राला दुसऱ्या दिवशी उठताना भिकारी म्हणून उठावं लागलं होतं. हरिश्चंद्र तारा राणी
वाहे डोंबा घरी पाणी. एवढा दृष्टांत अपुरा ठरला असेल तर दुसरा दृष्टांत दिला पांडवांच्या आयुष्यातला. ताट बसून ऐका गड्या, तो जगाचा बाप हा पांडवांचा सहाय्यकारी आहे. पांडवांसाठी त्याने महाभारतामध्ये नको नको ती कामं केली. कुणाला म्हणू नका तुम्ही, मी तुम्हाला सांगतो, फक्त ह्या गोष्टीचा जास्त बोभाटा करू नका. काय पांडव जिंकावेत याच्यासाठी महाभारतामध्ये गोपाल कृष्णानं 19 पाप केली. तो पांडवांसाठी काही करायला तयार होता. वेळ प्रसंगी कामुक वनामध्ये अर्जुनासाठी सुभद्रा झाला. अर्जुनाची काम वासना त्याने पूर्ण करून दिली. पांडवांच्या यज्ञकुंडाच्या वेळी जगाचा बाप पत्रावळी उचलण्यासारखं काम करत होता. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायला बसला. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायला बसला, यात काय नवालाय? ज्या क्षणाला भीष्म पितामहाने शपथ घेतली होती उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करेन, तेव्हा द्रौपदीला सोबत घेऊन द्रौपदीच्या चपला बगलला मारून विटेवरचा मालक चालत होता. पांडवांसाठी कोणतंही काम करणारा कृष्ण, पण एका क्षणाला मात्र त्याने पांडवांना नाराज केलं. कोणत्या क्षणाला? अभिमन्यू जेव्हा लढाईला निघाला तेव्हा अभिमन्यूनं धर्मराज युधिष्ठिराच्या पायाला हात लावला. युधिष्ठिराने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. भीमाच्या पायाला हात लावला, भीमाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. अर्जुनाच्या पायाला हात लावला, अर्जुनाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. नकुल सहदेवच्या पायाला हात लावला, रणांगणावरती मुलगा निघालाय म्हणून आनंदाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. आणि शेजारी उभा असणाऱ्या कृष्णाच्या पायाला हात लावला. कृष्णाने काय आशीर्वाद दिला रे? कृष्णाने आशीर्वाद दिला, यशस्वी भव. तुम्ही ऐकताय? 5 जणांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. कृष्णाने आशीर्वाद दिला, यशस्वी भव. शेजारी उभा असणाऱ्या सुभद्रेने ही गोष्ट ओळखली. कृष्णाचा हात हातात घेतला. सक्का भाव आहे कृष्ण. कृष्णाला विचारलं, दादा 5 जणांनी आशीर्वाद देताना आयुष्यमान भव दिलाय, तो आशीर्वाद देताना यशस्वी भव दिलाय. माझ्या पोराच्या आयुष्याबद्दल तुझ्या मनात काही शंका येते का रे? गोपाल कृष्णा, काही शंका येत असेल तर मला सांग. माझ्या बाळाला तू आयुष्यमान भव म्हणला नाही. बापू, बहुतेक कृष्णाला माहिती होतं आता निघालेला अभिमन्यू परत माघारी येणार नाही, पण त्याने शब्दच्छल केला. सुभद्रेची समजूत काढण्यासाठी त्याने शब्दाचा वापर केला. त्याने सुभद्रेला विचारलं, ताई, बाकीच्यांनी आशीर्वाद देताना आयुष्यमान भव म्हणून दिलाय, मी आशीर्वाद देताना यशस्वी भव म्हणून दिलाय. सांग ताई, माणसाचं आयुष्य जास्त असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं? मी म्हणतो त्या बहीण भावंडांची चर्चा नंतर होईल. तुम्ही एवढे सगळेजण कीर्तनात बसले, जेवढे कीर्तनात बसलेत तेवढे माझ्यासाठी पुरेसे आहेत. फक्त तुमच्यापैकी कुणीतरी सांगा, माणसाचं आयुष्य जास्त असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं? महाराज, माणसाचं आयुष्य जास्त नसलं तरी चालेल, पण माणसाचं आयुष्य यशस्वी असावं. नाहीतर माऊली 22 वर्ष जगले. माझे छत्रपती शिवाजीराजे भोसले
पुऱ्या 50 वर्षाचं आयुष्य जगले. जगद्गुरु तुकोबराय 41-42 वर्षाचं आयुष्य जगले. पण ही माणसं स्वतःची कीर्ती करून गेली. मला अतिशय सहज साधं सोपं सांगू द्या मी बोलण्यापेक्षा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असे लिहून जातात, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगलेलं कधीही चांगलं. पण बहुतेक सुभद्रेला ते पटलं नाही. अभिमन्यू रणांगणावरती उतरला. महाभारताचा नियम असा होता, एकाने एकाबरोबर लढायचं, एकाने अनेकाबरोबर लढायचं नाही, अनेकांनी एकाला मिळून मारायचं नाही. पण कौरवांनी अधर्म केला. आणि अजून मी सांगतो महाराज, जिथं अधर्म आहे समजायचं ते घर कौरवाचं आहे. जिथं अधर्म आहे समजायचं ते घर कौरवाचं आहे. जिथं संपत्तीसाठी भांडणं आहेत समजायचं ते घर कौरवाचं आहे. जिथं संपत्तीचा लोभ आहे समजायचं ते घर कौरवाचं आहे. जिथं स्त्रीला संपत्तीसाठी जाच केला जातो समजायचं ते घर कौरवाचं आहे. ज्या दारात पवित्र तुळशी वृंदावन नाही समजायचं ते घर कौरवाचं आहे. आणि ह्या सगळ्या अटी पूर्ण न करता माणसं माणसावर भरमसाठ प्रेम करत असतील तर समजायचं ते घर पांडवांचं आहे. बहुतेक धर्म अधर्म या 2 गोष्टीबद्दल महाभारताचा नियम, एकाने अनेकांना मारायचं नाही, अनेकांनी मिळून एकाला मारायचं नाही. पण कौरवांनी अधर्म केला. रणांगणावरती उतरलेल्या अभिमन्यूवरती कौरवाचं सैन्य तुटून पडलं. गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे डासावेत तसं कौरवाचं सैन्य तुटून पडलं. अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यात पडला. बातमी हा म्हणता अर्जुनापर्यंत पोहोचली. अर्जुनाने जगाच्या बापाला सोबत घेतला, अभिमन्यू पर्यंत आणला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अभिमन्यू बघितला आणि अर्जुनाने कृष्णापुढे हात जोडला. देवा देवा, मला माहिती आहे तुझा नियम असा आहे, घेशी देवा देशी उदार. कृष्णा, तुला द्यावं असंही अर्जुनाकडे आता काही राहिलं नाही. फक्त एक सांगतो देवा, सर्वसाधारण माणसं जागेपणे तुझं भजन करत असतील यात काय नवल आहे. कृष्णा, हा अर्जुन झोपला तरी या अर्जुनाच्या अंगावरचा रोम न रोम कृष्ण 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 भजन करतो. देवा, माझ्या वाट्याचं सगळं पुण्य घे, पण अभिमन्यूला तेवढं आयुष्य दे. सोपं सांगू अमोल बुवा, जसं गेल्या वर्षी एक लेकरू ह्या परिवारामध्ये स्वतःच्या बापासाठी देवाकडे धाव घेत होतं, तसं मैदानामध्ये अर्जुन स्वतःच्या लेकरासाठी देवाकडे धाव घेत होते. देवा, माणसं मारायची तारायची तुझ्या हातात आहेत, पण 3 प्रकारचं दुःख वैऱ्याच्या आयुष्याला देत जाऊ नको देवा. लेकरू लहान असताना त्याची कधी माय मारू नको देवा. म्हातारपणी कधी कुणाची बायको मारू नको, आणि तरणताटा कधी कुणाचा पोरगा मारू नको. हा अर्जुन तुझ्या पुढं हात जोडतो, मला माझ्या लेकराचं आयुष्य पाहिजे. ऐका गड्या, त्याचा सखा असणारा अर्जुन गोपाल कृष्णानं डबाबत्या डोळ्याने अर्जुनाकडे बघितलं आणि स्वतःच्या हाताने अभिमन्यूचे डोळे झाकले. आयुष्य क्षणाचंही आयुष्य दिलं नाही. पांडवांचा सहाय्यकारी होता. राज्य मागितलं तेव्हा राज्य मिळवून दिलं, पण आयुष्य मागितलं तेव्हा मात्र दूर निघून गेला.
पांडवांचा सहाय्यकारी राज्यवरून गेले तुरी. महाराज हे सगळं मान्य झालं. त्या विटेवरच्या मालकाच्या मनात आल्यानंतर राजा हरिश्चंद्राचं चालणार नाही. विटेवरच्या मालकाच्या मनात आल्यानंतर त्या पांडवांचं चालत नाही. फक्त एक सांगा, आम्ही सर्वसाधारण माणसांनी माणूस म्हणून जगताना नेमकं करावं काय? तुकोबा अतिशय सोपं बोलले. हायच काय तुमच्या हातात म्हणून तुम्हाला धडपड करायची? चालू काळात तुमच्या हातात एकच वस्तू, कोणती? मोबाईल. तेवढं सोडून काय राहिलंय तुमच्या हातात? बहुतेक तुम्ही लक्ष देणार नाहीतर तुमचं माझं सगळ्याचं आयुष्य प्रसाददादा 3च पानाचं. तुमच्या माझ्या आयुष्याचं पुस्तक 3 पानाचं आहे फक्त. उन्यापुऱ्या 3 पानाचं पुस्तक आहे. त्या पहिल्या पानावरती भगवंताने जन्म लिहिलाय, दुसऱ्या पानावरती भगवंताने कर्म लिहिलंय, तिसऱ्या पानावरती भगवंताने मृत्यू लिहिलाय. एवढ्या 3 पानाचं पुस्तक आहे. त्यातही गंमत अशी आहे, हे आयुष्यरूपी पुस्तकाचे जे 3 पानं, त्या पुस्तकातलं पहिलं पान जन्म नावाचं पान विटेवरच्या मालकाच्याच हातात आहे. तुम्ही आम्ही कुठं जन्माला यायचं, कसं जन्माला यायचं, कधी जन्माला यायचं, कुणाच्या घरी जन्माला यायचं, अपंग जन्माला यायचं, मतिबंध जन्माला यायचं, बुद्धिमान जन्माला यायचं, आंधळं जन्माला यायचं, मुक जन्माला यायचं, बहिरं जन्माला यायचं, सदृढ शरीर घेऊन जन्माला यायचं, कुणाच्या हातात आहे? आज बी हे आयुष्यरूपी पुस्तकाचं जन्म नावाचं पान विटेवरच्या मालकाच्या हातात आहे. हां, ताट बसून ऐका. आयुष्यरूपी पुस्तकाचं दुसरं जे पान आहे त्या पानावर त्याने कर्म लिहिलंय. आणि बर्गे महाराज, गंमत अशी आहे, हे पान भगवंताने कोरं करकरीत दिलंय. मधलं जे कर्म नावाचं पान आहे ना, हे पान कोरं करकरीत दिलंय. तुम्ही त्या पानावर काही लिहू शकता. त्या पानाच्या बाबतीत तो कधी हस्तक्षेप करत नाही. तुम्ही वारी करून त्या पानाचं सोनं करा, नाहीतर चोरी करून त्या पानावर गिरगुट काला करा, तो काही बघत नाही. विटेवरचा मालक कर्मामध्ये कधीच ढवळाढवळ करत नाही. कर्माच्या बाबतीत विटेवरच्या मालकानं तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य दिलं. थोडं ताट बसून ऐकलं तर मी आणखी एक सोपं वाक्य सांगतो. गणुबुवा सर्वांगाचं कान करून ऐका. आयुष्यरूपी पुस्तकातलं पहिलं मधलं जे पान आहे ते कोरं आहे. फक्त एक आहे, मधल्या पानावरचं चित्र गुप्त आहे. आयुष्यरूपी पुस्तकाच्या मधल्या पानावरचं चित्र गुप्त आहे, म्हणूनच हिशोबाला चित्रगुप्त आहे. काही कळावंच असं हट्ट नाही, तसं काही ठरवताना ठरलं नाही. अजिबात हट्ट नाही तसा माझा. फक्त आणखी सोपं सांगतो, सगळ्याला कळलं असं सांगतो. आयुष्यरूपी पुस्तकाचं पान तुमच्या आमच्या हातात दिलं. काही करा तुम्ही वारी करा, तुम्ही चोरी करा. काही माणसं म्हणली देवळात चोरी झाली आणि देव काही करत नाही. हां, मी सांगतो तो अजिबात हस्तक्षेप करत नाही. हां, तुमच्या कर्माचा हिशोब करण्यासाठी त्यांनी माणसं ठेवले. नाहीतर आयुष्यभर कोणाच तरी ज्ञान बोलतं, कोणाच तरी प्रतिष्ठा बोलते, कोणाच तरी पद बोलतं, कोणाच तरी पैसा बोलतो, कोणाचं सौंदर्य बोलतं, कोणाचं सामर्थ्य बोलतो, मारताना त्याचं कर्म बोलतं. बाकी काही बोलत नाही. त्यांनी हिशोबाला 2 माणसं ठेवलेत. आणि आयुष्यरूपी जे पुस्तकाचं मधलं पान आहे ना, कर्म नावाचं, त्या कर्म नावाच्या पानावर खालच्या कोपऱ्यात 2 फुल्या केल्यात. फुल्या कधी करतात? कोणती स्कीम असली तर ती स्कीम देताना त्याच्यावरती एक फुली केली जाते आणि त्याच्या त्या फुलीच्या शेजारी लिहिलं जातं नियम वाटी लागू. मराठीत कळत नसेल तर मराठीत लिहितात कंडिशन्स अप्लाय. ओके, असं राहतं. मी दोन्ही भाषेत बोलणार माणूस, काळजी करू नका. तर त्या कर्म नावाच्या पानावरती कोपऱ्यात 2 फुल्या केल्यात आणि त्या फुल्यावरती असं लिहून ठेवलंय, ऐका, कर्म नावाचं पान तुमच्या आमच्या हातात आहे, तुम्ही काही करा, फक्त एक लक्षात ठेवा. 2 फुल्या दिल्यात. त्या कर्माचा पहिला नियम आहे, जन्माला आला तुम्हाला कर्म करावंच लागेल. आणि कर्माचा दुसरा नियम आहे, केलेलं कर्म तुम्हाला भोगा.
ताट बसून ऐकताय का? ताट बसून एक आणि सगळे आहे का अमोल बुवा, तुम्ही सगळे बरेच कीर्तनकार कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा आहेत. अतिशय सोपं बोलतो. हे जे प्रमाण माऊली बुवाने दिलं ना, तुम्ही दोघं ऐका, गणदादा तुम्ही ऐका, प्रसाददादा तुम्ही ऐका. बऱ्याच वेळा आपण हे प्रमाण ऐकलं, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. बहुतेक बापू आता हे सगळ्यांचं पाठ आहे, की काय विशेष वेगळं किंवा पहिल्यांदाच तुम्ही हे प्रमाण ऐकताय असं नाही. फक्त होतं असं कधी कधी अतिशय ओळखीचं असतं, पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. कोणतं आता हे केले कर्म झाले त्याचे भोग आले, ह्या प्रमाणाबद्दल आम्ही कधी गांभीर्याने ऐकलंच नाही. आम्हाला एकच माहिती आहे, कर्म शब्द आला की म्हणायचं केले कर्म झाले, एवढंच आम्ही पाठ करून ठेवलं. नाहीतर थोडं ताट बसून बोलता का माझ्याबरोबर? मी बहुतेक कोरेगाव तालुक्यात आहे ना कीर्तनाला, आणि ह्या कोरेगाव तालुक्यात शिक्षकांची संख्या जास्त आहे, प्रचंड शिक्षक आहेत. म्हणून अतिशय सोपा प्रश्न विचारतो, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती, ह्या सबंध प्रमाणात किती क्रियापद येत आहेत? उरका आपल्याला एक 12 सव्वा 12 वाजता तर फुलं टाकावी लागतात. पावसाचे दिवस आहेत, असं तुम्ही गप्प बसला तर मग मला कसं काय? मी प्रमाण परत एकदा म्हणून दाखवतो. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. तुम्ही नाही सांगितलं तरी तुम्ही नाही सांगितलं तरी मी मिंदाय म्हणल्यामुळे मला सांगावं लागेल. तुम्ही गप्प बसला तरी मला गप्प बसून चालायचं नाही. फक्त जोडून घ्या कधीतरी. हे लय सोपं आहे गणू दादा, लय सोपं आहे. फक्त आम्ही कधी त्याकडे एवढ्या बारकाईनं बघितलं नाही. सुंदर ते ध्यान अभंग माणसाला वाटतो माणसं गोळा करायचा अभंग नाही, म्हणजे तो अभंग म्हणायला हा हे माणसं गोळा करायचं, तेव्हा माणसं गोळा करायसाठी लिहिलाय का? नाही, सोपं आहे का? सोपं आहे का? केले कर्म केले, हा केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले आणि मेले, अशी 5 क्रियापद आहेत. जोडून घ्या. पाठीमागल्या जन्मामध्ये तुम्ही जे केले ते तुमच्या खात्यात जमा झाले, येताना ते तुमच्या सोबत आले, ते सोबत घेऊन तुम्ही उपजले. जे केलं होतं ते ह्या जन्मामध्ये भोगले आणि तेवढं करून तुम्ही मेले. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. ऐका गड्या, जाहीर ऐका. आयुष्यरूपी पुस्तकाची 3 पानं. जन्म तुमच्या आमच्या हातात नाही, कर्म तुमच्या आमच्या हातात आहे, पण पुन्हा आयुष्यरूपी पुस्तकाचं जे 3रं पान आहे त्याचं नाव आहे मृत्यू. तेही पान तुमच्या आमच्या हातात नाही. कधी मरायचं, कसं मरायचं, कुठं मरायचं, कोणत्या पद्धतीनं मरायचं हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही. विटेवरच्या मालकानं जसं ठरवलंय तसा तुम्हाला देह ठेवावाच लागणार आहे. हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून तुकोबांचं स्वच्छ मत आहे, जर जन्म तुमच्या हातात नाही, मृत्यू तुमच्या हातात नाही, तर का म्हणून धडपड करता? वाया कुंथाकुंथी करू नका, उगीच कुंथाकुंथी करू नका. जे आहे ते तुम्हाला स्वीकारावं लागेल, जे घडतं ते तुम्हाला बघावं लागेल. तुका म्हणे उगीचे राहा, होईल ते सहज पहा. जे घडतं ते बघावं लागेल. राजा हरिश्चंद्राचं चाललं नाही, तुमचं चालणार नाही. पांडवांचं चाललं नाही, तुमचं चालणार नाही. आणि कितीही श्रीमंत असा, आजच्या कीर्तनातून जाताना एवढं वाक्य मात्र घरी घेऊन जा. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड, अतिशय पवित्र, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण. या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवाराचे वडील, या परिवाराचा बाप, या परिवाराचं अस्तित्व, मांगल्य, पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, स्वाभिमान, अभिमान, या परिवाराचे वडील, या परिवाराचा बाप. कोणताही शब्द जोडा. कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा अथवा स्वर्गवाशी म्हणा. माझ्या पाठीमागे लावलेला भला मोठा बोर्ड तुम्हाला सांगेल. आदरणीय अंकुशराव ज्ञानदेवराव कदम वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. जिथपर्यंत पत्रिकेवरती छापलंय ते पदाचा जर विचार केला तर मी जे पद वाचलं ते लिहितो. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होते. शॉर्टकटमध्ये पोलीस खात्यामध्ये त्यांना ASI असं म्हणतात. म्हणजे मोठ्या पोलीस अधिकारी पदावरती होते. बाकीच्यांसाठी साहेब होते, घरातल्यांसाठी दादा होते.
हक्कानं प्रेमानं जवळची नात्यातली माणसं दादा म्हणायची. चांगला माणूस. आणि चांगला माणूस म्हणण्यापेक्षा थोडं सोपं सांगतो, ही शेवटची पिढी आहे ज्या पिढीनं प्रचंड कष्ट केलंय. आणि ही माणसं आता पाखरासारखी निघाली. आता कीर्तनात ही 4-2 माणसं टोपी घालून बसलीत ना, ही निघाली माणसं. ह्या आयुष्याच्या संध्याकाळात आलेत. आणि ही माणसं ज्या दिवशी संपतील त्या दिवशी खऱ्यानं वागणारी सगळी माणसं संपून जातील. ही माणसं आपल्यातून परकी व्हायला लागले. जी माणसं अंगणात बसून जेवायची संध्याकाळच्या वेळेला उन्हाळ्याचे दिवस असायचे, अंगणात गजबज व्हायची. मुलीची पोर आलेली असायची, मुलाची पोर आलेली असायची. आजी सगळ्यांना आवडीनं वाढायची. सगळ्यानं आवडीनं वाढून आजीच्या हातचं ते मुरलेलं लोणचं खाताना आनंद वाटायचा. त्याचबरोबर आजीच्या हातावर ऊस देऊन झोपायला भांडणं व्हायची. बहुतेक दिवस चांगले होते. लेकरू ज्याला आजीच्या हाताचा ऊस मिळालं ते श्रीमंत. कुणीतरी एक लेकरू इथं असं आजीच्या हातावर उस द्यायचं, बाकीची जिथं जागा मिळेल तशी, पण आजीच्या अंगाला स्पर्श व्हायला अशी झोपायची. मग आजी गोष्टी सांगायची, रामाच्या, कृष्णाच्या, छत्रपती शिवाजी राजांच्या. आजी चांगल्या गोष्टी सांगायची. ज्या गोष्टीत नीतिमत्ता होती अशा गोष्टी सांगायची. त्याच्यामुळे लेकरांवर संस्कार होताना नीतिमत्तेचे व्हायचे. लेकरांवर संस्कार होताना रामाचे, कृष्णाचे संस्कार व्हायचे. त्या संस्कारानं मोठी झालेली ही माणसं पोलीस अधिकारी पदावरती असल्यामुळं बहुतेक गाथा ज्ञानेश्वरी ह्या गोष्टींचा दुरान्वये संबंध येत नव्हता. पण ह्याचा संबंध जरी येत नव्हता तरी माऊलीबुवा ही माणसं जगताना मात्र गाथा ज्ञानेश्वरीच्या प्रमाणाला प्रमाण मानून जगायची. जोडणी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी पाठ नव्हतं पण जगणं त्याला अनुसरून होतं. हे पाठ नव्हतं पण जगणं त्या गोष्टीला अनुसरून होतं. सगळ्या गोष्टी आनंदाच्या होत्या, सगळ्या गोष्टी प्रेमाच्या होत्या. हा म्हणता कष्टाला यश आलं, पोलीस दलामध्ये भरती झाले आणि हळूहळू एएसआय पदापर्यंत गेले. बहुतेक मुलगा एक दादा एक मुलगा आहे, आदिनाथ नाव आहे आणि पोलीस खात्यामध्येच आहेत. दोघं पोलीस खात्यामध्ये असताना सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांचं रक्षण करू दुर्जनांचा नाश करू या वाक्याला प्रमाण मानून पोलीस खात्यामध्ये सेवा सुरू होती. हे सगळं आनंदाने चालू होतं. कमी म्हणाल तर आता घरात कशाची कमी नव्हती. आरोग्य होतं, ऐश्वर्य होतं, संपत्ती होती. गावाकडे आलं तर 4-2 माणसं सन्मानाने बोलायची. दादा आले तरी येताना तिथं त्या मंदिरात दर्शन घ्यायचे, मग घरात पाऊल ठेवायचे. सगळ्या गोष्टी आनंदाच्या होत्या. अमोल बुवांसारखी वारकरी माणसं सुद्धा बोलताना सन्मानानं बोलायची. गावात एक आदराचं स्थान होतं. कमतरता कशाचीच नव्हती, कमी काही नव्हतं. हे सगळं आनंदाने चाललं होतं. पण का कुणास ठाऊक त्या विटेवरच्या मालकाच्या मनात आलं. आणि बरं आजारी असलं तर माणसं तशी मानसिकता करून ठेवतात. मूळचं एखाद्या व्यक्तीला जर आजारपण असलं, डॉक्टर तशी पूर्वकल्पना देतात. बाबा रे आम्ही प्रचंड प्रयत्न केलाय पण तुमचं पेशंट काय आमच्याच्याने जगणं शक्य नाही. तुमच्या पेशंटला जेवढा खर्च करायचा तेवढा खर्च करून झालाय, जेवढे उपचार करायचे तेवढे उपचार करून झाले. पण आता बहुतेक विठेवरच्या मालकाच्या भगवंताच्या हातात सगळं असं पूर्वकल्पना डॉक्टर देतील, परिवारातली लोक तशी मानसिकता करतील. पण जो माणूस सगळ्यांबरोबर हसून खेळून राहतोय, काही क्षणापूर्वी ज्याने पोराबरोबर बोलणं केलंय, काही क्षणापूर्वी जो पत्नीकड बघून बोललाय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आहेत त्या व्यक्तीला सहज लिहिल्या कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जशी. कापराची वात प्रज्वलित व्हावी आणि एका क्षणात ती नाहीशी व्हावी. अगदी तसं सहज छातीत कळ आल्याचं निमित्त झालं. तुम्ही अटॅक म्हणताय त्याला, हृदयविकाराचा तीव्र झटका. दवाखान्यात नेण्यात आलं आणि तो आदिनाथ नावाचा पोरगा देवाच्या पुढं हात जोडून उभा राहिला. माऊली बुवा, मोठेपण माणसाला हसू देत नाही आणि मोठेपण माणसाला मोकळ्या मनाने रडू बी देत.
मोठं होणं लई सोपं नाही, लई चांगलं बी नाही. लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारावा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाच मार, किंवा मग जाया अंगी मोठेपण तया यातना कठीण. मोठेपण सहज रडू देत नाही, मोठेपण सहज हसू देत नाही. बाप दवाखान्यात ऍडमिट, आयुष्यातले शेवटचे क्षण मोजतो, अशा क्षणाला मात्र त्या आदिनाथ दादाने हात जोडले, विट्यावरचा मालक आठवला. देवा प्रचंड कष्ट केलेत माझ्या वडिलांनी, माझी एवढी इच्छा आहे, माझ्या वडिलांनी आता माझ्यासाठी काय कमवावं अशी इच्छा नाही. देवा माझ्या वडिलांनी मला काही कमवून आणून द्यावा अशी इच्छा नाही. फक्त एक आहे पांडुरंगा, मला माहिती आहे अंगणात असणारी सगळी झाडं फळांसाठी जपायची नसतात, काही झाडं नुसत्या सावलीसाठी जपायची. माझ्या बापानं पैसा कमवून द्यावा माझी इच्छा नाही, माझ्या बापानं संपत्ती कमवून द्यावी माझी इच्छा नाही. मला एवढंच वाटतं, मी ज्याच्या वेळी दारात येऊन उभा राहील त्यावेळी आलाच कादिनाथ म्हणून तोंडावरून हात फिरवणारा माझा बाप मला जिवंत. एखादं काम जर मी चांगलं केलं तर वा भले शाबास पटे म्हणून खांद्यावर हात ठेवून माझ्यासाठी आनंदाचे अश्रू डोळ्यात आणणारा माझा बाप माझ्याजवळ पाहिजे. बाप गेल्यावर कोण ठेवतं? 6 जून 1674 रायगडावर 32 मन सोन्याचं सिंहासन स्थापन केलं. छत्रपती शिवाजीराजे भोसले या अखंड हिंदुस्थानातले मराठा सल्तनतीचे पहिले छत्रपती झाले. पण ज्या दिवशी राज्याभिषेक झाला त्या दिवशी माझा राजा धाय मुकलून रडला. जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजीराजाची मान स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि जिजाऊ मासाहेबांनी शिवाजीराजांना विचारलं होतं, शोभा का रडताय? अहो साहेब, एकच वाटतं, आज हे स्वराज्य बघायला 4500 राजे उपस्थित आहेत. इच्छा एवढीच आहे, ह्यातला एखादा माणूस कमी आला असता तरी चालला असतं, पण आम्ही मिळवलेलं हे वैभव बघायला आबासाहेब जिवंत असायला पाहिजे होते. सांगू, बाप आहे तोपर्यंत कौतुक आहे, बाप आहे तोपर्यंत आधार आहे, बाप आहे तोपर्यंत प्रेम आहे. आंधळा असू द्या, मुका असू द्या, लंगडा असू द्या, बहिरा असू द्या, थोडं माफी मागून बोलतो, वेळ प्रसंगी दारू पिणारा असू द्या, पण घरात बाप असला पाहिजे हे मात्र निश्चित आहे. क्षणार्धात पायाखालची वाळू सरल्यासारखी झाली, आयुष्यातून बाप निघून गेला. कदाचित आदिनाथ दादा गेले वर्ष झालं त्या विटेवरच्या मालकाकडे हात करतात आणि देवाला विचारतात, देवा काय चुकलं रे आमचं? का म्हणून आमच्या बरोबर वागताना असा वैऱ्यासारखा वागला रे? देवा तुझा
रे वैराकार दुःखाचे डोंगर दाखविशी बळे बांधुनिया देशी काळा हाती ऐसे काय चित्ती आले तुझ्या आम्ही देवा तुझी केली होती आशा देवा देवा आम्हाला तुझी आशा होती बरे वे ऋषिकेशा कळू आले पण एक राहतंय शांत आहे का आपण देवाकडे बघून बोट मोडतो आपण त्याच्याकडे बघून रडतो गड्या पण ज्या जगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय त्या जगाला नावच देताना मृत्यूलोक हे नाव दिलं हे तर कोणी असू द्या जन्माला आला की मरावं लागणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे मृत्यू हे मानवी आयुष्यातलं अंतिम सत्य तुम्हाला ते स्वीकारावंच लागणार आहे कोणाला कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीनं कोणत्या प्रकारानं येईल सांगता येत नाही तर उगी आधांतरी बोलत बसण्यापेक्षा मरणाच्या बाबतीत विचार करता मरणाने आजपर्यंत बहुतांना स्वतःच्या जवळ केलं मरणाने राम मारला मरणाने कृष्ण मारला मरणाने हिरण्यकश्यप मारला राजा रावण मारला दुर्योधन मारला मरणाने सातही चिरंजीवाला देहरूपानं थांबवलं मरणाच्या बाबतीत विचार करता गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी या न्यायानं मरणाच्या वाटेनं दिगंबर गेले मरणाच्या वाटेनं ईश्वर गेले मरणाच्या वाटेनं विभूती गेले या सातारा जिल्ह्याचं मरणानं गेल्या वर्षी भलं मोठं नुकसान केलं या सातारा जिल्ह्यातली दोन मोठी रत्न नेली गुरुनाम गुरु बाबा महाराज सातारकर केले आणि गुरुवर्य नामदेव बाप्पा शामगावकर गेले मरणानं असंख्य जणांना स्वतःच्या वाटेनं बोलवलं खरं सांगू विरोध बहुतेकांनी केला पण जमलं कोणालाच नाही बहुतेकांना जावं लागलं आज तुकोबराय आले देवाजीच्या मना म्हणतायत गणुबुवा ऐका तुम्ही गणुबुवा आले देवाजीच्या मना म्हणतायत म्हणजे यालाही काहीतरी पूर्वपीठिका असेल हे तुकोबांचे अभंग आहेत उगीच सुचले म्हणून रचलं असं हे अभंग नाही ह्या अभंगाला पावित्र्य आहे सोपं सांगू का महाराज ह्या अभंगावरती आम्ही कीर्तनकारांनी प्रचंड प्रेम केलं पाहिजे का कशासाठी श्रद्धा निष्ठा विश्वास हा भाग अजून बाजूला ठेवा मी व्यवहारानं बोलतो हे अभंग गायल्यानंतर आमच्यासारख्या पाप्यांची चूल पेटते म्हणून आम्ही अभंगावर प्रेम केलं पाहिजे लय अवघड हाय गड्या बापरे घरी जाऊन बापाला म्हणून दाखव इथं नाही म्हणायचं इथं नाही म्हणायचं लय अवघड हाय गड्या कशाला आबादतोय अवघड आहे तर अवघडच असू दे ना नाही कुणी जपलं पाहिजे पावित्र्य ऐकणाऱ्यांनी अहो ही येऊन बसतायत हेच हे आणि ही निवळ कीर्तनावर प्रेम करतायत म्हणून येऊन बसतायत नाहीतर कीर्तनकाराच्या आयुष्यातलं ज्ञानोबराय तुकोबराय वाजा करा बरं कोण खाईल त्यांना आज माझ्यासारख्याला
आवताला जो त्याला असे श्रीमंत माणसं कीर्तनात बसलेत. बहुतेक कीर्तन झाल्यानंतर माणसं कीर्तनकाराच्या पायाला हात लावतायत. काय एवढ्या श्रीमंताने तुमच्या पायाला हात लावा? कोण आहे तुम्ही? ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेताय म्हणून समाज तुम्हाला एवढं मानतोय, समाज तुमच्या पायाला हात लावतोय. पखावज वाजवणाराने पखावजाचं पावित्र्य जपलं पाहिजे, गाणाऱ्यांना स्वराची श्रद्धा जपली पाहिजे, कीर्तनकारांनी अभंगाचं पावित्र्य जपलंच पाहिजे. हो, हे काय उगाच सुचली म्हणून अक्षर रचलेली नाही. त्या अभंगाला काहीतरी पूर्वपीठिका आहे. उगाच तुकोबरांच्या ध्यानात आलं म्हणून लिहिलेले अभंग नाही ते. आले देवाजीच्या म्हणा, काहीतरी घडलं असेल ना, आणि काहीतरी घडलं असं आठांतरी बोलण्यापेक्षा काय घडलं होतं ते ऐकून जा. ते ऐका काय घडलं होतं. का तुकोबराय म्हणले आले देवाजीच्या म्हणा. झालं असं, पहाटेची वेळ आहे आणि पहाटेच्या वेळेला तुकोबांच्या दारात बैलगाडी येऊन उभा राहिली. जुना काळ आहे. बहुतेक जुन्या काळातले निरोप बैलगाडीनंच यायचे, बैलगाडीनंच जायचे. एखादी माहेरवाशी निघाली तरी बैलगाडीनंच यायची, बैलगाडीनं जायची. जेव्हा ती माहेरला निघायची तेव्हा अशी पुढं बघत बसायची, बैलगाडीतच बसलेली असायची. पण माहेराला निघाली तर अशी पुढं बघत बसायची. आणि सासरला जर निघाली ना तर कन्या सासुऱ्याशी जाय मागे परत माघारी वळून बघायची. लय सुख नव्हतं त्याच्या आयुष्याला, पण तक्रारी नव्हत्या, साधनं कमी होती. पण जसं आहे तसं त्या बिचारीनं प्रपंच कडला न्याला. मी सोपं बोलतो, आताच्या सारखं उठता का सुनबाई म्हणून उठवणाऱ्या सासवा नव्हत्या. मला कोण मदत करल बरोबर? तुम्ही ह्या माझ्या आईच्या वयाच्या ज्या बिचारे बसलेत ना, ह्यांना विचारून घ्या. कीर्तन संपल्यानंतर विचारा. आताच्या सारखं असं गोड बोलणं नव्हतं सासूचं. एखादी बिचारी अशी सून म्हणणारी अशी झोपलेली असायची. सासू जवळ यायची आणि मेलेल्या जनावराला जसं वडतात तसं सुनेचे केस धरायची. बारके लहान पोरींचे लग्न झालेले असायचे. त्या सुनेची अशी केस धरायची, सासू वडत आणायची, जात्याजवळ बसवायची, जात्याजवळ बसून दळ म्हणायची. दळ सुनेने एका हातात जातं पकडायचं, एका हातात दाणे घ्यायचे, त्या जात्यात दाणे घालायची. पण दळता त्याच्या डोळ्याला पाणी यायचं. सासू वाईट बोलायची. सासू म्हणायची, रडते कशाला? रडायला काय तुझा? हा, रडायला काय तुझा? बाप मिळाला का काय? एवढीच पोरगी असायची. देवा उठून उभा राहायची, नाशी सासू पुढं हात जोडायची. आत्या जड झाली असली तर हिरीत ढकलून द्या, हाना मारा, पण माझ्या बापाला काही म्हणू नका. लय प्रेम करायचे बापावर. बापासाठी स्वतःचं आयुष्य तिने पणाला लावलं होतं. बापाच्या नावाला कलंक लागल असं कधीच जगली नाही. बापाचं नाव कमी होईल असं कधीच जगली नाही. दारुड्या नवऱ्याबरोबर प्रपंच करून दाखवला, पण माहेरात आली तर हसतच आली आणि माघारी जाताना सुद्धा हसतच गेली. कितीतरी दुःख काळजात साठवायची, तेवढंच दुःख साठवून नांदायची. बाप कधीतरी सासरला यावा म्हणून बरं, हा त्याच्यासारखं फोन नव्हतं, निरोप नव्हते. बाप सासरला यावा वाट बघायची. बाप आला का नाही कळायसाठी पाण्याचा हंडा घ्यायची, उगीच पाण्याला जायची. पाण्यावरून येता जिथं एसटी थांबते तिथं थांबायची. डोक्यावरती हंडा भरलेला असायचा. एसटीतली सगळी माणसं उतरस तर वाट बघायची. वाटायचं माझा बाप येईल. सगळी माणसं उतरायची. बाप आलेला नसायचा. पदराने डोळं पुसायची आणि तशी माघारी यायची. तक्रार केली नाही. तिचा माहेरात संपर्क कमी होता. आणि ताट बसून एवढं वाक्य आहे का, बहुतेक माहेरात संपर्क कमी होता म्हणून संसार सुखात होते.
काय म्हणला महाराज परत सांगा. बहुतेक माहेरात संपर्क कमी होता म्हणून संसार सुखात होते. अलीकडच्या काळात सुशिक्षिततेच्या नावाखाली जे संसार विभक्त होत आहेत त्याला सगळ्यात जबाबदार कोण असेल तर त्या पोरीची आई. विनाकारण पोरीच्या आयुष्यामध्ये तिने केलेली ढवळाढवळ, विनाकारण पोरीच्या संसारामध्ये खुपसलेलं नाक हे अलीकडच्या काळात सुशिक्षित घरांना एकमेकांपासून वेगळं करायला जबाबदार असण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. नाहीतर विचारा ना, पोरी नांदायला चालल्यावर काय शिकवायची आई? ती आई म्हणायची ज्या दिवशी दिली त्या दिवशी मिली. माघारी येताना हसत यायचं. तिकडली तक्रार हिथं सांगायची नाही, हिथला मोठेपणा तिथं सांगायचं नाही. आपलं ज्याच्या बरोबर लग्न लागलं त्याच्या घराचं सोनं करायचं, आपलं ज्याच्या बरोबर लग्न लागलं त्याचा संसार सोन्याचा करून दाखवायचा. पोरी बापाच्या नावासाठी जग म्हणायची. आता आई फोन करते, हे बघ, जमत असलं तर बघ, नसलं तर पाहुण्याला घेऊन. नाही, एवढी लाडकी होती तर घरातच ठेवायची होती ना. दुसऱ्याचं घराचं वाटोळं करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अजिबात नाही. थोडं स्वच्छ बोलतो मी तुमचा भाऊ म्हणून बोलतो. तुम्ही किती सुशिक्षित असा, तुम्ही किती श्रीमंत असा, आणि कोण खातो रे तुमच्या श्रीमंतीला? काल श्रीमंती एका पोरीबरोबर श्रीमंती जळून मेली काल. नाही बघा ते वैष्णवी आगवणे नावाचं त्या पोरीचं प्रकरण. तर काय बघून दिलं तर बापाने? हो, ही इतिहासाची पानं माणूस चाळायला. माणसं देवा मोटिवेशन करण्यासाठी ते तात्पुरत्या क्षणात मोबाईल बघतात आणि मोबाईलमध्ये त्यांना वाटतं मी मोटिवेट. काय मोटिवेट होईल तुम्ही चंगळ्या बोले ऐकून? ते फालतू डबडं बाजूला ठेवा आणि मोटिवेशन बघण्यासाठी कधीतरी गाथा ज्ञानेश्वरी हातात घ्या. मोटिवेट व्हायचं असेल तर रामायण महाभारताची पारायण करा. शिकवा पोरांना. रामायणामध्ये जनक राजाने सीता दिलती काय बघून? राजघरानं बघूनच दिलती. नांदाव कुठं लागलं? जनक राजाने देताना राजघरानं बघूनच दिलता की. बर कुणाला दिलती? ज्याच्या सत्याशिवाय सूर्य चालत नाही, ज्याच्या सत्याशिवाय वेद बोलत नाही, ज्याच्या सत्याशिवाय ह्या तुळशीच्या झाडाचं पान हलत नाही, त्या रामाबरोबर सीतेचं लग्न लावून दिलतो. आनंद व्हावा, पुरीच्या आयुष्याचं चांगलं व्हावं याच्यासाठी जनक राजाने लग्न लावून दिलतं ना. सीतेला संसार कुठं करावा लागला? बहुतेक त्या वैष्णवीच्या बापाने हे जर वाचलं असतं तर त्याला तर बहुतेक त्याला कळालं असतं 51 लाखाचं सोनं देऊन 51 लाखाचं सोनं देऊन पोरीचा संसार सुखाचा होत नाही. 40 लाखाची फॉर्च्युनर देऊन पोरीचा संसार सुखाचा होत नाही. चांदीची भांडी देऊन पोरीचा संस्कार सुखाचा होत नाही. संसार सुखाचा करायचा असेल तर पोरी बरोबर संस्कारच द्यावे लागतात, पोरी बरोबर आदर्श द्यावे लागतात. घराना बघत असताना नुसती समोरच्याची श्रीमंती बघू नका रे. आपल्या घरातली गाय कुणाच्याही दावणीला नेऊन बांधू नका. मी जाहीर बोलतो, मी थोडं स्वच्छ बोलतो, मला माफ करा. मी एका पोरीचा बाप आहे म्हणून मी तुमच्या पुढे बोलतोय. एवढ्या श्रीमंताच्या दावणीला तेल एकरू बांधण्यापेक्षा एखाद्या होतकरू पोराला तेवढे पैसे दिले असते आणि त्याला व्यवसाय उभा करून दिला असता तर बहुतेक दोघं सुखाने संसार करून नांदले असते. कुणाच्या संपत्तीला कोण सोबत घेऊन गेलं? चला माझ्याबरोबर. आम्ही सोलापूर जिल्ह्यात राहणारी माणसं आहे. आमच्या जिल्ह्यातल्या भल्या मोठ्या डॉक्टरने परवा दिवशी मस्तकात गोळी घातली आणि स्वतः आत्महत्या केली. वळशंकर डॉक्टर नाव. स्वतःचं एकटंच त्यांचं स्वतःचं विमान आहे बापू. हा तुमच्या गाड्या कुठं नाचावता त्या माणसा पुढं? स्वतःचं विमान आहे दादा, स्वतःचं वैयक्तिक विमान आहे. असा माणूस एकांतात जातो, स्वतःच्या मस्तकाला रिव्हॉल्वर लावतो, स्वतःच्या मस्तकाला रिव्हॉल्वर लावून स्वतःला गोळी झाडून घेतो. मी कुणाचाही मृत्यू झाला तरी मी चौअंगाने बघणारा माणूस आहे. गुणदादा ज्या दिवशी डॉक्टर साहेबांनी आत्महत्या केली त्या दिवशी मी दिवसभर विचार केला. गड्या विमान स्वतःजवळ असणारा माणूस जर आत्महत्या करून मरत असेल, विमान स्वतःजवळ असणारा माणूस जर आत्महत्या करून मरत असेल तर त्याच्या श्रीमंतीपेक्षा दिवसभर ज्ञानोबा तुकोबरायांचं नाव घेऊन पाठ टेकल्या जर माझ्या वारकऱ्यांचा डोळा लागत असेल तर त्या डॉक्टरपेक्षा माझे वारकरी कधी बी श्रीमंत आहे. तो तुम्ही त्या श्रीमंतीने ते पैसा सोडूनच द्या. कोरोना नंतर श्रीमंतीच्या व्याख्या बदलल्या. हा, कोरोनाच्या अगोदर श्रीमंताला किंमत होती. गाडी तो श्रीमंत, माडी तो श्रीमंत, शेतीवाडी तो श्रीमंत. कोण खातो तुमच्या श्रीमंताला? सध्याच्या काळामध्ये पाठ टेकल्या जो जिवंत आहे आणि जो धर्मासहित समाधानात जिवंत आहे तो श्रीमंत आहे.
नकाच त्या भानगडीत पडू. मी तुमच्या बरोबर बोलत होतो, पाया पडतो. तुकोबारायांचा दृष्टांत मला सांगायचा होता. पोरींना शिकवताना थोडं सहन करायला शिकवा आणि जाणीवपूर्वक पोरींना सांगा, पोरींनो 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 सहन करताना बी एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्याय अत्याचार सहन करू नका. परिस्थितीने चटके दिले सहन करा. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून प्रपंच करा. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून प्रपंच केला आणि थोडी परिस्थिती सहन केली तर नावं जिजाऊ मासाहेबांसारखी इतिहासात येतात. नावं लोकमाता अहिल्यादेवी होळकरांसारखी इतिहासात येतात. नावं रमाई आंबेडकरांसारखी इतिहासात येतात. नावं सावित्रीबाई फुलेंसारखी इतिहासात येतात. नावं सिंधुताई सपकाळांसारखी इतिहासात लिहिली जातात. थोडं सहन करा आणि थोडं सहन करून ह्या संसाराला सुखी करण्याचा प्रयत्न करा. लांब गेला विषय माझा. तुकोबा आले देवाजीच्या मना असं का म्हणले सांगायचं होतं. तुकोबांच्या दारात त्या दिवशी बैलगाडी येऊन उभा राहिली. बैलगाडी आली कुणाची? थोडं ताट बसून ऐका. बैलगाडी आली कुणाची? तुकोबारायांचे सासरे, पुण्यातलं त्यावेळेचं सगळ्यात मोठं प्रस्थ आबाजी पंत गुळवे, 3600 एकर ऊसाचा मालक. 1-2 एकर जरंडेश्वरला गेल्यापासून ज्या गाड्यांनी काका फुगावल्या ते त्यांनी हे नीट आहे का? 3600 एकर ऊसाचा मालक आबाजी पंत गुळवे. आबाजी पंत गुळव्यांचे दिवाणजी तुकोबारायांच्या दारात आलते. नाव श्याम काका. श्याम काकांनी हात मारली. जिजा. तुकोबांच्या पत्नीचं नाव जिजा. धावत आली. बाहेरून बघितलं, माहेरची बैलगाडी दिसली आणि गंमत अशी आहे, माहेरचं कुत्रा जरी दिसलं तरी अप्रूप वाटायचं. बैलगाडी दिसली, आनंदाने जवळ आली. पण त्यात आणखी एक बारकाव होता. बैलांच्या पाठीवर झुली असल्या की समजायचं निरोप आनंदाचा आहे आणि बैलांच्या पाठीवर झुली नसल्या की समजायचं निरोप दुःखाचा आहे. जिजा धावत आली. समोर बघितलं, बैलांच्या पाठीवर झुली नव्हत्या. पहाटेला बैलगाडी आली म्हणजे काळजात काहीतरी खरखर आला. मनापासून समोर आली. त्या श्याम काकांकडे बघितलं, विचारलं, काका काय झालं? काकांनी जिजाचा हातात घेतला. जिजा, तुझा बाप आणि माझे मालक आबाजी पंत गुळवे जरा आजारी आणि तुम्ही कुठं जमावली? बापाचा निरोप पोरीला देताना आजारे असाच द्यावा लागतो. मेला, वारला, मरून म्हणता येत नाही. असं सांगताच येत. या जगाच्या पाठीवर मी 1000 वेळा निरीक्षण केलं. मला एकच कळालं, देवा, मुलगा म्हणलं की आईचा लाडका आहे. कुठल्या घरात जा, मुलगी म्हणलं बापाचीच लाडकी. हा, बाप जर रुसला आणि उपाशी झोपला, जगाच्या पाठीवर कुठं जा, मुलगा म्हणलं की आईचा लाडका आहे, मुलगी म्हणलं की बापाची लाडकी आहे. बाप जर रुसला तर घरात कोणाची बिशाद नाही त्याला उठवायची. पण पोरगी जवळ गेली, पोरगी जर म्हणली ना, बाबा उठा जेवायलाच, तर म्हणतो जेवायच नाही, मला नाही जेवायचं. पोरगी म्हणते, तुम्ही जर नाही जेवला मी नाही जेवणार. बापाच्याच हाताला ऊस देऊन झोप. आणि मग त्याचाच नाही इलाज होतो. ते म्हणतो, चिवताई चल बरं, चल जेवायला. नाहीतर घास नाही बापाला उठवायचा दुसऱ्या कुणाचा. पोरगी आहे तोपर्यंत ती बापावर भरभरून प्रेम करते. जिजा, आबाजी पंत गुळवे जरा आजारी आहेत. जिजा बैलगाडीत बस. गाडी पुण्यापासून देहूपासून पुण्याला यायची होती. आबाजी पंत गुळवे पुण्यातले, तुकोबाराय देहूचे. गाडी देहूपासून पुण्यात यायची होती. जिजा बैलगाडीत बसली, तुकोबाराय बैलगाडीत बसले. गाडी हा म्हणता देहूपासून निघाली पुण्याच्या दिशेने. येता जिजाने श्याम काकांकडे बघितलं, विचारलं, काका खरंच सांगा की काय झालंय? आवाज कमी कर. म्हणे, खरंच अगं, मालक जरा आजारी आहेत. आजारी आहेत म्हणताय, मग तुम्ही का रडताय?
गंमत अशी आहे, का रडताय म्हणून जर आपल्या माणसाने विचारलं तर आसवांचा वेग वाढतो. नाही नाही रडत नाही, ते रात्रभर बैलगाडी चालवली त्याच्यामुळे डोळ्याला पाणी आलं बहुत. खोटं बोलले, अजून खोटं बोलले. पण जिजाच्या काळजाला वाटत होतं काहीतरी घडलं. गाडी पुण्यात आली. ज्या गल्लीत आबाजी पंत गोळे राहत होते गाडी तिथपर्यंत पोहोचली. जिजाने बैलगाडीतून बाहेर बघितलं, 4-2 स्त्रियांनी तोंडाला पदर लावला होता. ज्या अर्थी त्या स्त्रियांनी तोंडाला पदर लावलाय त्या अर्थी काहीतरी वाईट झालंय. त्या बैलगाडीतून खाली उडी मारली, पळत आली, दारात येऊन बघितलं, भरमसाठ गर्दी दारात जमली होती. त्या जमलेल्या गर्दीकडे बघितलं आणि त्या गर्दीत बापाचं प्रेत झोपवलं होतं. तिथपर्यंत आली, बापाच्या प्रेताकडे बघितलं, बापाच्या प्रेताला हाक मारली, बाबा उठा, बाहुली आली, लेक आली तुमची, उठा, बोला माझ्या बरोबर. बोलले असतील काय? बोलले असतील? नाही हो नाही. मी पाया पडतो गड्या, मी हात जोडतो तुमच्या पुढं. माझी विनंती आहे, अमोलबुवा मला परत कधी बोलवू नका कीर्तनाला, पण मी आज मात्र तुमच्या पुढं हात जोडून सांगेन, माणसं फोटोत दिसतायत, फोटोत दिसत नाहीत, समोर दिसतायत, तोपर्यंत बोलून घ्या माणसांना. नाही काही राहिलं नाही प्रसाद. रोज वर्ष श्राद्धाची कीर्तन करणारा माणूस आहे मी, रोज. मगाशी बसल्यावरती बापू आम्ही चर्चा केली. मी तुम्हाला बसल्यावर माझी डायरी दाखव. पाठीमागली 20 कीर्तनं जर मोजली ना तर त्यातली 15 माणसं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मिळली. तुम्ही सावध नाही, तुम्ही बेधुंद आयुष्य जगायला लागलाय. मी सांगतो, कोरोनाने जेवढी माणसं मेली त्याच्यापेक्षा जास्त माणसं नंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मेली. पण आम्हाला घाणेरडी सवय लागली हो, मेलेल्या मड्याजवळ बसायचं आणि त्याला बोल 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 म्हणाय. जिवंतपणे बोलला नाही राव तुम्ही एकमेकांबरोबर, नाही बोलला. आणि मी स्वच्छ बोलतो, जो जिवंतपणे बोलत नाही त्याला मेल्यावर रडायचा अधिकार नाही, अजिबात नाही. रडू नका, तसली मोकार नाटकं करू नका. पद्मश्री सिंधुताई सपकाळ सुद्धा एकदा बोलून गेल्या होत्या, त्या महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी सुद्धा मरावंच लागतंय हो. मेल्यावर चांगलं म्हणणार आहे तुम्ही माणसांना. आता मी बोलतोय ते ऐकताना कित्येकांच्या डोळ्याला पाणी आहे, पण ह्यातले काही जण सत्या भावा बरोबर बोलत नाही तो. बरं मागं वळून बघा थोडं, काय दिवस होते तुमचे. आज पैसा पाणी आला म्हणून फुगला काय, आज 4 रुपये आले म्हणून फुगला काय, आज थोडी संपत्ती जवळ आहो 5 पैसे द्यायची आहे, 5 पैसे. हॉर्लिक्स बॉर्नव्हिटा पिऊन मोठं झाला नाही तुम्ही. 5 पैसे द्यायचे, ठिक्याची पिशवी असायची, पाठीव टाकायची. थोरला भाऊ पुढं पळायचा, बारका भाऊ मागं पळायचा. 5 पैसे ते कोपरे नसलेले 5 पैसे आठवतायत का बघा. त्या थोरल्या भावानं दुकानदाराच्या फळीवर 5 पैसे ठेवायचे. दुकानदाराने एकच गोळी द्यायची, थोरल्या भावाच्या हातात गोळी घ्यायची. थोरला भाऊ ती गोळी हातात घ्यायचा, खाऊत नव्हता तो, खाऊन टाकत नव्हता, वाट बघायचा बारका भाऊ यायची. अशी कोपऱ्यात गोळी धरायचा, अशी तर शर्टाच्या कोपऱ्यात. त्याने इन्शर्ट केला नव्हता. हिताशी गोळी धरायचा, ती गोळी फोडायचा. आणि एवढा कम नशिबी होता थोरला, त्याला कवाच गोळी बराबरीत फुटली. नेहमी एक तुकडा मोठा व्हायचा, एक तुकडा बारका व्हायचा. चला तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचा खरं सांगा, थोरल्यानं स्वतःला कोणता तुकडा घेतला? हा, बारका तुकडा स्वतःला ठेवायचा, मोठा तुकडा बारक्या भावाच्या हातात ठेवायचा आणि म्हणायचा खा. बारका खायचा पण पोट थोरल्याचं भरायचं. नका वाटत फुल बारका खायचा पण पोट थोरल्याचं भरायचं. त्यावेळी त्याला कळत होतं प्रत्येक वेळी
खाण्यात आनंद नसतो, कधी कधी देण्यात सुद्धा आनंद असतो, कधी कधी देण्यात सुद्धा आनंद असतो. रे एवढं गरिबीत जगला राव. गरीब होता पण अर्धी गोळी खाल्ली तुम्ही फोडून. का कुणाष्टव जागीरदार झाल्यापासून काकरीवर जमिनीसाठी भांडताय राव तुम्ही. कोर्टात केस चालू आहे. आता तुम्ही दोघं बोलला तर कोर्टातच. समाज देखत बोलत नाही तुम्ही. तुमच्याकडे पैसा आलाय, हे ह्या रडतायत. मी आल्यापासून मोजले घेतले, तिघी जणी बोलत नाहीत सासू बरोबर. नाही विनोद नाही, तुम्ही परवानगी द्या अमोल बुवा, मी तिघी उभा करतो. बुवा मला माहिती आहे बसलेल्या सगळ्या प्रामाणिक आहेत, त्या माझ्या आई आहेत, त्या माझ्या बहिणी आहेत. मी तुमचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही तिघी उभा राहा. काय होईल तसं होईल. काय असते हो का? नाही तर काय उपयोग आहे हो. तुम्ही कीर्तनकार बोलावणार आणि वरिष्ठात त्यांनी आपलं मायेचा सागर म्हणायचं, अवघड म्हणायचं, निघून जायचं. कशासाठी? ह्या आत्म्याला काहीतरी शांती वाटू द्या ना दादांना सुद्धा. माझ्या पुण्यस्मरणाच्या दिवशी ह्या तिघी आपल्या सासू बरोबर बोलल्या, राहा तिघीच्या तिघी उभा. हा एक अजून दोघी कुठे बसले बघा. तुम्हाला दिसलं नाही, तुमची पाठ आहे त्यांच्याकडे. एक म्हणल्यावर ह्यातल्या बऱ्याच जणींनी असं बघितलं, मी बसली कुठली उठली नाही. कोणाला फसवताय? आम्हाला नका फसवू. पाया पडतो, स्वच्छ राहा, चांगलं राहा. चुकला असला माफी मागा, समोरचा चुकला असला माफ करून टाक. माणसंच मरून गेल्यावर चुकाचं गळत बसण्यात काय मजा आहे. मी इथं शेजारी, माझ्या शेजारी दादांचा फोटो. मला भांडवल नाही करायचं त्या गोष्टीचं, पण मला एवढं सांगता का आदिनाथ साहेब कुठे आहेत? साहेब तुम्ही मला माफ करा, म्हणजे मला भांडवल नाही करायचं या गोष्टीचं. संपलं माझं कीर्तन, एका मिनिटात संपवतो. फक्त ह्या जमलेल्या समाजाला एक गोष्ट पटवून द्यायची म्हणून एकच हात फक्त दादांना मारा बरं. दादा हात मारता येईल, एकदा बोला, एकच शब्द बोला. नाहीत बोलत नाहीत. ऐकताय? माणसं फोटोत जायच्या आधी बोलून घ्या. फोटो आठवण देतो, आव देत नाही. फोटो आठवण देतो, हात फिरवत नाही. फोटो आठवण देतो, स्पर्श करत नाही. जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत नात्यांना किंमत आहे. पाया पडतो. जिजा रडली, बापाचं प्रेत आहे. प्रेत यात्रा निघाली. 3 भाऊकीतले एक स्वैरा असेच खांदेकरी ना. तुकोबरायांनी प्रेताला खांदा दिला. बाबाजी पंत गुळवेंच्या म्हणजे सासऱ्याच्या प्रेताला तुकोबांनी खांदा दिला. प्रेत यात्रा निघाली आणि प्रेत यात्रा 20व्यापर्यंत आली. 20व्याला आल्याबरोबर प्रेत खाली ठेवलं. शब्द आहे 20वा. खरं बोला, कोणासाठी? 20वा कोणासाठी? माणसं म्हणली प्रेतासाठी. खरंच प्रेतासाठी? त्याला कुठला 20वा आलाय देवा? तुम्ही टोचवलं तरी आता त्याला टोचत नाही, तुम्ही मारलं तरी त्याला लागत नाही, तुम्ही पेटवणार आहे तरी तो आता तकार शब्द काढत नाही. प्रेताला 20वा नाही, 20वा खांदेकरांना. नाहीतर प्रेताच्या बाबतीत आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. बहुतेक आमच्या परिसरात त्या 20व्याला पाठीमागले खांदेकरी पुढे येतात, पुढले खांदेकरी पाठीमागं. तुकोबराय मागं होते ते पुढाले. जिजा समोर आली. जिजानं हात जोडले. मालक पाया पडते. माझी इच्छा अशी आहे, ज्या यमानं माझा बाप मारलाय तो यम तुम्हाला घाबरतो. ज्या काळानं माझा बाप मारलाय तो काळ तुम्हाला घाबरतो. म्हणून माझा बाप फक्त मला परत जिवंत करून द्या. तुकोबांनी जिजाची समजूत काढण्यासाठी, ह्या संबंध कदम परिवाराची समजूत काढण्यासाठी शब्द वापरले. जिजा गेलेला बाप माघारी आणता आला असता तर प्रभू रामचंद्राने, राजा दशरथ, ज्ञानोबरायांनी, विठ्ठलपंत कुलकर्णी माघारी आणले असते. जिजा ऊसापासून साखर तयार करता येते, साखरेपासून पुन्हा ऊस नाही. दुधापासून तूप तयार करता येतो, तुपापासून पुन्हा चिमुटभर सुद्धा दूध नाही तयार करता येत. एकदा का माणसाचं रूपांतर देहात झालं
की देहाचा पुन्हा एकदा का माणसाचं रूपांतर प्रेतात झालं की प्रेताचा पुन्हा जिवंत माणूस नाही तयार करतायत. आपल्याला वाटतं आपल्या कपाळावरचं कुंकू जिवंत असावं, आपल्याला वाटतं आपला बाप जिवंत असावा, पण आपल्या वाटण्यानं दुनिया चालत नाही. जिजे एकदा का एखादी गोष्ट विटेवरच्या मालकाच्या मनात आली, आले देवा तेथे कोणाचे चाले ना. हरिश्चंद्र ताराराणी वायडोंबा घरी पाणी, पांडवांचा सह्यकारी राज्यवरून केले दोन्ही. महाराज हे सगळं मान्य, फक्त एक सांगा, ज्या देवाच्या मनात आल्यानंतर कोणाचं काही चालत नाही त्या देवाचं नाव तेथे कोणाचे चाले ना. हरिश्चंद्र ताराराणी वाहेडोंबा घरी पाणी, पांडवांचा सहाय्यकारी राज्यवरून केले दुरी. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून तब्बल 15 मिनिटं जास्त झाली. बरोबर 15 मिनिटं उशिरा चालू झालं होतं. 10:15 वाजता रामकृष्णारी झालं होतं. बरोबर 12:15 वाजले. तंतोतंत 2 तास कीर्तन झालंय. अतिशय मनापासून समस्त ग्रामस्थ तथा हा संबंध कदम परिवार या सगळ्यांनीच ही सेवा माझ्यासारख्या निर्बुद्ध कीर्तनकाराकडे दिली, त्याबद्दल यांचं अतिशय मनापासून आभार मानतो. अतिशय मनापासून यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करतो. पाठीमागल्या बऱ्याच दिवसापूर्वी, बहुतेक 3 महिने झाले का अमोल बुवा, 3 महिन्यापूर्वी आदरणीय अमोल महाराजांनी संपर्क केला आणि ते म्हणे, महाराज
ही तारीख फक्त नोंद करून ठेवा. त्यांनी त्या दिवशी संपर्क करून ही सेवा माझ्या मनासाठी उपस्थित आहात. महाराज, सगळ्यांनी मनाचा मोठेपणा करा. मी अतिशय मनापासून तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होत असतानाच माझ्या समीप आलेले माऊली महाराज, ऐका, प्रसाद बुवा तुमच्या चरणावरती, गणेश बुवा तुमच्या चरणावरती, श्री महाराज अतिशय मनापासून बऱ्याच दिवसानंतर भेटा बोरगावात झाली. आज तुमच्या चरणावरती नतमस्तक. माऊली बुवा तुमच्या चरणावरती, बापू तुमच्या चरणावरती, बर्गे महाराज तुमच्या चरणावरती, तुम्ही सगळे मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या या न्यायानं तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्याबरोबर माझ्या संस्थेतली 2 लहान लेकरं आलेत. अशी जवळपास 100 लेकरं माझ्याकडे सध्या शिक्षण घेत आहेत. शालेय शिक्षण, वारकरी शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. हो थांबा, संस्थेची माहिती सांगण्याआधी सांगतो, माहिती सांगताना यांना भीती वाटेल, पैसे मागतोय कोणास ठाऊक. आजपर्यंत संस्थेची माहिती सांगून किंवा लेकरांचं नाव घेऊन कधीही कीर्तनात रुपया मागितला नाही, मरेपर्यंत मागणार नाही. असा माझा स्वतःचा एक पण आहे. मला एकच माहीत आहे देवबाप्पा, जोपर्यंत विटेवरचा मालक उभा आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना काही कमी पडायचं नाही. अशी जवळपास 100 लेकरं शिकवतोय. बहुतेक आता ह्या कांबुर्णावरून देण्यात येणार नाही, पण मी स्वतः शिक्षक आहे, माझे मिसेस शिक्षक आहे. आम्ही दोघंही सर्व्हिस करत नाही, दोघंही ह्या लेकरांनाच शिकवण्याचा प्रयत्न करतोय. आला कधी शिखर शिंगणापूरचा घाट ओलंडून तर घाटाच्या पायथ्याला माऊली महावैष्णवांच्या पालखीच्या वाटेवर नातेपुतेच्या अगोदरचा विसावा आमच्या गावी, मोरोची नावाचं माझं गाव आहे. आला कधी तर संस्थेला भेट द्या, रिकाम्या हाताने या. त्यावेळी येतानाही काही आणू नका. मला माहिती आहे रिकामे हात काही देत नसले तरी आशीर्वाद मात्र भरभरून देतात. माझ्या लेकरांना तुमच्या आशीर्वादाची प्रचंड गरज आहे. ह्या सगळ्यासहित या संबंध कार्यक्रमाचं चित्रीकरण आमच्या योगेश बुवाचा जयघोष यूट्यूब चॅनल, चांगलं देणारा माणूस आहे. मुळात चालकच वारकरी आहे, त्याच्यामुळे वेगळं काही सांगावं लागत नाही. दादांना ह्या संबंध कार्यासाठी अनंतविध शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी काका अतिशय गोड सिस्टम लावली, तुम्ही तंतोतंत आणि गोड लावली. तुमचं मनापासून आभार मानतो. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करीत असताना सगळ्यांनी आनंदावर राहावं, खेळीमेळीच्या वातावरणात राहावं आणि मग जे घडतं ते उघड्या डोळ्याने पाहावं. तुका माने उगीच राहा, तुका माने उगीच तुम्ही